अहो, ज्या कंपनीला तुम्ही प्रामाणिकपणे वर आणलं त्याच कंपनीला तुमच्यामुळे करोडोंचं नुकसान भोगावं लागतंय. तुम्हाला वॉर्न करून सुद्धा तुम्ही त्यात बदल केला नाही. तुम्हाला ही नुकसान भरपाई भरून द्यावी लागेलच, शिवाय सगळ्यांची उत्तरही द्यावी लागतील. तर बास झाला. प्लीज, मी कसली उत्तर देणार नाहीये. कंपनी डबघाईला जायला मी काही एकटा जबाबदार नाहीये. नाही, बास झालं. मला कामच करायचं नाहीये. तुम्ही आणि तुमची कंपनी बघून घ्या काय ते. मी रिझाईन करतोय. हा पळपुटेपणा आहे सुभेदार. तुम्ही असं करूच शकत नाही. कुठल्या गुरमीत तुम्ही राजीनामा देताय हो? खरं तर कंपनीने तुम्हाला धक्के मारून बाहेर काढायला हवं, पण दुर्दैवानं आम्ही तसं करू शकत नाही, कारण तुमच्यावरती इन्क्वायरी चालू आहे. आज जर का तुम्ही कंपनी सोडली तर तुमच्यावरती फ्रॉडची केस होईल आणि तुम्हाला तुरुंगात जावं लागेल आयुष्यभर. वर तुम्हाला नुकसान भरपाई द्यावी लागेल, ती 24 ते 25 कोटीच्या घरात आहे. देताय राजीनामा? आज जर का तुम्ही कंपनी सोडली तर तुमच्यावरती फ्रॉडची केस होईल आणि तुम्हाला तुरुंगात जावं लागेल आयुष्यभर. या, काय पाहिजे होतं तुम्हाला? नाही, मला काही नाही पाहिजे. हे विकायचंय. द्या. हे पहा किती आहे. हे पहा किती. राधिकाच्या सासूबाई इथे इथे काय करतायत या? 37 ग्राम 700 मिली आहे. या दागिने विकायला आल्या आहेत. दागिने विकायला का आल्या होत्या या? राधिकाचं तर बरं चाललंय. काहीतरी गडबड आहे. सांगू का राधिकाला? नको बाई, उगीच दोघीत भांडण नको आणि मी कान भरल्यासारखं होईल पुन्हा. पण राधिकाला माहिती असेल का काय झालं असेल नक्की? बोर आहे ते. अरे राजवाडे, दिवस पूर्ण घाण केला माझा. किती चिडचिड केली उगाच. आता ह्यांच्या परमिशन शिवाय काय कंपनी पण सोडायची नाही का आपण? आधी स्वतः 10 घोटाळे करायचे आणि त्याच्यानंतर यांच्या परमिशन शिवाय कंपनी सोडता येत नाही का असं विचारायचं. की अरे मी काय केलं यार? ए प्लीज हा, आता त्या ओल्डीजचं फ्रस्ट्रेशन माझ्यावर काढू नको प्लीज. मी कुणाचंही फ्रस्ट्रेशन कुणावरही काढत नाही अशा नाही. त्या पेपर्सवर तू सह्या केल्या नसते ना तर एवढे प्रॉब्लेमच झाले नसते. एक तर त्या चुकीची जबाबदारी घ्यायची नाही आणि मग परत चिडचिड करायची. कारण तुझ्या आयुष्यात होणाऱ्या प्रत्येक बॅड गोष्टीसाठी तू मलाच ब्लेम करतो, मलाच बोलतो आणि राधिकाचं सतत कौतुक करतो. तू काय लहान आहेस का? काय कौतुक करतो आणि ब्लेम करतो? इथे माझ्या डोक्यात काय गोष्टी चालल्या आहेत, त्या राजवाड्यांना काय उत्तर देऊ, हा लॉस कसा भरून काढून, तुझं काय चाललंय? तो तुझा प्रॉब्लेम आहे, मला नको विचारू.
नाही तुझ्याकडून मदत तर होणार नाहीच ना, उलट कटकट करशील तू फक्त. मला नाही बोलायचं तुझ्याशी. नाही काय राग काय येतो, सतत राग काय येतोय तुला? केल्या चुका त्या मान्य नाही करायच्या आणि परत चिडायचं. प्लीज जरा हळू बोलशील का? तू सतत सगळ्यांसमोर बोलायची काही गरज नाहीये यार. नाही ओरडून सांगेन सगळ्यांना. तेव्हा जर ऑफिसला वेळेवर आली असतीस ना तर एवढे प्रॉब्लेम झाले नसते शनाया. अरे पण मी आधी पण नाही यायचं ना ऑफिसला, तेव्हा एवढा रागरा केला नाही, आता कशाला बोलतोयस इतकं? हे सगळं महाभारत आत्ता घडतंय ना, आणि परत तू तोंड वर करून माझ्याशीच बोलतोय, माझ्यावरच चिडचिड करते. तुला ब्लेम करायचं तर कर, मला ऐकायचं नाही आता. हॅलो रेवती, बोल ग. अगं नाही, आज ऑफिस मधनं लवकर निघाले. आईंसाठी साडी घ्यायची होती ना. हो घेतली, त्यांच्या आवडत्या रंगाची. नाही ग आता नाही मला यायला जमणार, उद्या भेटते तुला. हो जरा घाईत आहे, नंतर मला ऑफिस मधल्या सगळ्यांबरोबर डिनरला जायचंय. उद्या भेटते. हो बाय. हा हॅलो आई. हॅलो गुरुनाथ, मी बोलत आहे आई. आई ऐक ना, मी आता दमलोय, आपण नंतर बोलूया का? नाही नाही नाही, आताच बोलायला लागले बरं. हे पाय गुरुनाथ, तुला पैशाची गरज होती ना. त्याचं काय आता? त्याचा आता काय म्हणजे काय बा, मला तुझी काळजी वाटते ना बा. हे पाय बरं, मी तुझ्यासाठी पैशाचा बंदोबस्त केलाय बरं. आई पण तू कसे काय, म्हणजे कुठून जमवलेस एवढे? ते महत्वाचं नाही बरं, तू ये लवकर लवकर ये बरं, मी वाट पाहत आहे. नाही मी तिकडे कसा येऊ आई? का बरं नको? तर तिथे कुणी पाहिलं तर प्रॉब्लेम होईल ना. आणि हे बघ आता केस पण चालली आहे, मला परत ते गुलमोहर मधल्या लोकांचं तोंड नाही बघायचं प्लीज. त्यापेक्षा एक काम कर ना, तू घरी आहे ना, म्हणजे आपल्याला भेटता येईल. मी कसं येऊ बरं, मी तिथं आल्यानंतर परत गडबड होऊन जाईल ना. तू ये ना घरी, मी वाट पाहत आहे ना, लवकर ये ना, वेळ नको ना वाया घालवू. अगं पण राधिका येईल ना, तिने पाहिलं तर? नाही नाही येणार ती, आज उशिरा येणार आहे ना, तिचा फोन आला होता. तू ये बरं. बरं बघतो मी. आईने कुठून जमवले असतील पैसे? पैसे तर हवेत. गुलमोहर मध्ये कोणी पाहिलं तर लोचा होईल. काहीतरी आयडिया करावीच लागेल. ये ना बा, काऊन नाही येत आहे? येऊ का? या. अहो तुम्ही सकाळपासून दिसला नाही, घरी पण आला नाही, म्हणून म्हटलं की आपणच जावं. न बोलवता चहाला आले. आई बाई काऊनवर असं बोलतात. या ना, बसा ना. या या ना तुम्ही पण बसा. हो या जरा गप्पा मारूया. आई पा बसले पा, आम्ही चहा ठेवते. नको, नको, बसा. नको. चहा नको हो, तेवढ्याच गप्पा होतील ना आपल्या. खरं सांगू का, एकदा का बाळ घरात आलं ना की मला अजिबात फुरसत होणार नाहीये. समिता दिसली नाही हो आज. घरातच आहे, थकल्यासारखी झाली आहे. तिचं बाळणपण जसं जवळ येतंय ना, मला तर बाई फार टेन्शन यायला लागलंय. अवघडल्यासारखं होत असेल ना तिला आता. हो ना. अहो रात्र रात्र झोप येत नाही, तळमळत असते नुसती. का करू? या इथे बसलेले असतानाच गुरु जर का आला, याईनी गुरुला पाहिलं आणि सगळं राधिकाला सांगितलं तर का होईल? सगळं मुसळ केरात जाईल बाई. का करू? हिला टेन्शन आलंय यार खूप. आता काय झालंय? असा चेहरा करू नको ना, सिरियस आहे या वेळेला, सिरियसली. बरं ठीक आहे, सांग. ऍक्च्युली दोन गोष्टी आहेत. म्हणजे आता गॅरीचा डिवोर्स इज द फर्स्ट थिंग. म्हणजे त्याला डिवोर्स घ्यायचा होता हे तर माहितीये ना, त्याच्यामुळेच तर म्हणजे केस वगैरे सगळं झालं. पण तो आता तिकडे जाऊन म्हणाला की त्याला डिवोर्स नाही घ्यायचा आहे, आणि मग त्यांनी राधिकाला वेडं म्हटलं, जे ऍडव्होकेटने सांगितलं होतं. पण म्हणजे मला कळत नाही, खूप कन्फ्युजिंग आहे सगळं, नक्की काय हवंय त्याला काहीच कळत नाहीये. आणि आज आम्ही ऍक्च्युली सकाळी इथे गेलो होतो ना ऑफिसमध्ये, तर तिकडे ते राजवाडे ना खूप बोलले माहितीये आम्हाला, आणि त्यांनी असंही सांगितलं की तुम्ही आता रिझाईन करूच नाही शकत, आणि तुम्ही रिझाईन केलं तर एक तर तुम्हाला पोलिसांकडे देणार, नाही तर मग काहीतरी तुम्हाला 24-25 crores भरायचे आहेत. आता एवढे पैसे कुठून आणायचे यार? आणि आणखीन एक गोष्ट,
आम्ही तिथून निघालो. आता ह्यांच्या परमिशन शिवाय काय कंपनी पण सोडायची नाही का आपण? आधी स्वतः 10 घोटाळे करायचे आणि त्याच्यानंतर यांच्या परमिशन शिवाय कंपनी सोडता येत नाही का असं विचारायचं. की अरे मी काय केलं यार? त्या पेपर्सवर तू सह्या केल्या नसते ना तर एवढे प्रॉब्लेमच झाले नसते. एक तर त्या चुकीची जबाबदारी घ्यायची नाही आणि मग परत चिडचिड करायची. तेव्हा जर ऑफिसला वेळेवर आली असतीस ना तर एवढे प्रॉब्लेम झाले नसते शनाया. अरे पण मी आधी पण नाही यायचं ना ऑफिसला, तेव्हा एवढा रागराग केला नाही. आता कशाला बोलतोयस इतकं? हे सगळं महाभारत आत्ता घडतंय ना आणि परत तू तोंड वर करून माझ्याशीच बोलतोय, माझ्यावरच चिडचिड करते. तुला ब्लेम करायचं तर कर, मला ऐकायचं नाही आता. मला का बोलला असेल यार तो? मी काय केलंय? मी बोलू? सॉरी, बोल. नाही तू काही करत नाही ग, सगळं घडत जात शनाया. तू काहीच करत नाही. तिथे कोर्टात जाऊन माती खालीस त्याचं काय? अरे माती खाल्ली म्हणजे काय? की ऍडव्होकेट आणि ती राधिका काय वाटेल ते बोलत होते, मी काय गप्प बसायचं होतं का? अगं ते कोर्ट आहे की नाही, तिथे ऍडव्होकेटच बोलणार. तो मॉल आहे का तिथे शनायाने बोलायला? त्या गुरुने सगळं सांगितलंय मला. अरे यार, मला जायचं इथून निघून, मला कळतच नाहीये काय चाललंय, सगळं बोर. पण कुठे जायला खूप पैसे नाहीत माझ्याकडे आता. मावशी काय करू सांग ना. थांब, मी तुझं पेंडुलम करते. हे? नवीन टेक्निक आहे, लंडनहून शिकून आले मी. एक मिनिट. मा? मिळणार, पैसे मिळणार आणि परदेश गमनाचा सुद्धा योग आहे. अरे वा. बघ म्हंटल होतं ना मावशीला सगळं येतं. मावशी कोणाची आहे काय? माझा सिक्स सेन्स सांगतोय. हा, होणार सगळं काही. पण तुला ना माझी फी द्यावी लागेल. फी द्यावी लागेल? फी द्यावी लागेल? फी द्यावी लागेल? कारण फी दिली नाही तर हा जो मी तुला उपाय सांगितलाय ना तो फळणार नाही, बरं का? करेक्ट आहे, करेक्ट आहे. सॉरी, माझ्याकडे पैसे नाहीयेत. माझ्या अकाउंट मध्ये लिहून ठेवा. थँक्स फॉर द टी. येते मावशी, बाय. शन्या बघ, फुकटात सल्ले देण्याचे परिणाम. त्यात पैसे लिहायला सांगितले तिने. अशाने आपल्या खात्या पित्याचे वांदे, खाण्यापिण्याचे वांदे होतील यार. आता काय करायचं आपण केड्या? काय काय काय, चहा प्यायचा आणि घरी जायचं. नाही, मला खूप सॅड वाटतंय. एक चीज सँडविच खाऊया का? ते काही खायला मिळणार नाही. हा, अजिबात नाही. ते पेंडुलम दाखवून काय मिळवायचं ते मिळव. हे घ्या, नाही तर पुन्हा विसरा. सुबोध, आज तू होतास म्हणून माझं काम झालं. त्यात काय काका. बरं, मुलगा काय म्हणतोय तुमचा? आनंदात आहे. तो तिथे, आम्ही इथे. आम्ही स्काईपवर बोलण्यापुरते बापले कोत सुबोध. हो काका. अरे इकडे यायचं नावच घेत नाही तो. त्याला ना बहुतेक 2 गोष्टींची अलर्जी आहे. एक भारताची आणि दुसरी आई बापाची. ते काय ते म्हणतात ना, दुरून डोंगर साजरे, त्यातला प्रकार आहे तो. सुबोध, मला काय वाटतं माहितीये, आजकालची ही पिढी ना भावना शून्य आहे. हे पुढच्या पिढीला नाती तरी कळणार आहेत की नाही काय माहिती. पण कदाचित उलटही होईल. हा, आपण पॉझिटिव्ह विचार करूया. उलट वगैरे काही होत नाहीये. अरे आपलं त्या गुरुनाथच बघ ना, त्याचा त्याच्या आई वडिलांबद्दल प्रेम आदर काही आहे? नाही, काय झालंय, हल्लीच्या पिढीला संस्कार कळत नाही पण व्यवहार बरोबर कळत. बोडक्याचा व्यवहार तो तरी कुठे कळतोय? मला सांग, त्या शनायावर किती पैसे उधळतोय बघतोस ना तू? तुम्ही कशाला टेन्शन घेताय त्याचं? काय टेन्शन येतं त्याला, काय करणार आम्ही? तरी काय करू शकतो सांग मला. हा नवीन कुरिअरवाला कोण आहे रे? नाही माहित नाही, मी पण पहिल्यांदाच बघतो. ए काय नाव काय तुझं? हो, कुरिअर आहे, कुरिअर. कसला रे हा कुरिअरवाला? अहो, आजकाल नवीन प्रायव्हेट कंपन्या किती आलेल्या आहेत, त्यातलाच एखादा असेल. सुबोध,
मला वाटतं हा बहुधा गुरुनाथच असावा. काका तुम्हाला सगळीकडे आता गुरुनाथच दिसतो का? 100% गुरुनाथ आहे. मी त्याला बघायला जातो. काका अहो ती लिफ्ट बंद पडलीये. तो इलेक्ट्रिशियन आहे तुम्हाला बोलवतोय. चला लवकर. अरे प्रत्येक वेळेला मी कसा वागतो तुला? तो ऐकतच नाहीये. चल गाढव मूर्ख. बहिणी खरं तर तुम्ही आमच्याकडे यायला पाहिजे होतं. छान काहीतरी खायला केलं असतं ना. का खायला आता? मला समजू शकतं तुम्हाला खूप त्रास होत असणार. एकीकडे राधिका आहे, एकीकडे गुरु आहे. अस्वस्थ वाटणारच. हो ना. राधिका सगळं सांभाळून घेते. आताच फोन आला होता बरं तिचा. म्हणाली बाहेर चला माझ्यासोबत म्हणून. अगदी तयारी करणारच होते तेवढ्यात तुम्ही आलात ना. अगं बाई हो का? काही विशेष? काही नाही, ती ऑफिसातली मंडळी त्यासोबत जात आहेत जेवायला, तर ती म्हणाली की तुम्ही चला. छान, जा मग त्यांच्या बरोबर. तेवढाच जरा बदल होईल, तुम्हाला बरं वाटेल. जा, आम्ही इथेच आहोत. आम्ही येऊ ना पुन्हा कधी, नाही का? नंतर गप्पा मारू आपण. तुम्ही जा निवांत. जा तयारी करा. अहो तयारी करा तुम्ही. आम्ही येऊ ना पुन्हा. बर 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 सांभाळ. हा. हॅलो. हा हॅलो आई. कुठे आहे तू? हा इथे पार्किंग जवळच आहे मी. मला सांग आता येऊ का मी? हा मग ये ना बाई, ताडा वाट पाहत आहे ना मी. नक्की कोणी नाहीये ना? कोणी नाहीये, तू ये लवकर ये ना. हा आलो आलो. ते भाऊ अरे इथे काय करून राहिले? काही नाही, नेहा सायकल खेळतीये. ती म्हणली बाबा इथेच उभं राहायचं. मग आज्ञा पाळतोय. आता अथर्व पण येईल उद्या. हो, नेहा फार मिस करते त्याला. मी पण. उद्या आणतेस त्याला. बाकी कशात वहिनी? बरी आहे. नाही, रेवतीने सांगितलं मला. खरंच फार मोठ्या अग्निदिव्यातनं जाताय तुम्ही. आता एकच गोष्ट करायची ठरवली. आहे या परिस्थितीतनं लवकरात लवकर बाहेर पडायचं. नाही, यातून बाहेर पडालच. मला फक्त एक काळजी वाटते. गुरुनाथमुळे त्यांच्या आई वडिलांपासून तुम्ही तुटायला नको. नाही भाऊजी, असं नाही होणार. बाबा माझ्या बरोबर आहेत. आईंची मात्र द्विधा मनस्थिती होत असते. एकदा विचार कर ना, खरंच याची गरज आहे का? कसली? तू गुरुनाथ सोबत घटस्फोट घेतल्यानंतर आमच्याशी काही संबंध नाही राहणार ना? आपला आडनाव तर टाकून देशील. आमच्या बरोबर तुझं काहीच नातं नाही राहणार. एकदा का तुम्ही कोर्टात गेला का नाही, की एकमेकांवर तुम्ही दोष देणार, आरोप करणार. घरातल्या गोष्टी घरातच ठेवाव्यात माणसांनी. त्याचा वाट्यावर आणू नये. मला फक्त एवढंच वाटते, तुम्ही एकदा काय तो नीट निर्णय घ्यावा. हे एवढं मोठं घर मोडकळी झालेलं आहे. या संसार तो सांधायचा नाही, जोडायचा नाही, तर तोडायला निघाले होते ना तुम्ही. हो, कधी तिला समजावायचं तर ते केलं नाही. तिला घटस्फोट घेण्यापासून परावृत्त करायचं तर ते तर केलंच नाही. उलट तिला बरबाद सोडलं. हे घटस्फोट यांच्यासाठी हाळव्या होतात ना, तेही साहजिक आहे म्हणा. पण लवकरात लवकर त्यांनाही कळेल या सगळ्या गोष्टींना हेच जबाबदार आहेत. होप सो.